हॅलो गाईज, नमस्कार, गुड मॉर्निंग. तर आज आहे संडे. आता वाजले 6:30. पण ॲज युजल रुटीननुसार मी एक छोटा रन घेण्यासाठी उठलो आहे. आणि आज आपण नॉनव्हेजचा बेत करणार आहोत. त्याआधी एक छोटा रन घेऊन येऊयात आणि तोपर्यंत सोनूही झोपेतून उठेल, तिची झोप पूर्ण होईल. मग ठरवूयात आपण की काय नॉनव्हेजचा बेत करायचा आहे. तुम्हीही तोपर्यंत गेस करा आणि सांगा की आम्ही काय नॉनव्हेजचा बेत करणार आहोत. तर चला धावून येऊयात पटकन. आमच्या इथे एक खूप छान असा रोड आहे जिथे सकाळी गाड्या जास्त नसतात, थोड्याच गाड्या असतात आणि खूप सारी लोकं तुम्ही बघू शकता चालायला येतात. मी सॅलडसाठी काकडी आणि गाजर घेतलं इथून. इथे खूप फ्रेश सकाळी भाज्या मिळतात. तर मी तुम्हाला माझी सॅलडची रेसिपी दाखवतो की मला सॅलड कसं आवडतं, मला म्हणजे मी कसं बनवतो ते, आणि रोजच्या जेवणामध्ये माझ्या सॅलड इन्क्लूड असतं. तर काकडी आणि गाजर मी छोटे छोटे चॉप करून आणि त्यामध्ये दही टाकतो. आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सॅलड खूप हेल्प करतं आणि स्पेशली जर दही असेल त्यात तर अरे वा. यामध्ये मी थोडीशी काळी मिरी टाकणार आहे वरून. आणि जेवढं लागणार आहे तेवढं मीठ तुमच्या चवीनुसार तुम्ही टाकू शकता. आणि जस्ट आपण मिक्स करूयात आणि आपलं सॅलड रेडी आहे. हॅलो, हाय, नमस्कार. वेलकम टू अनदर संडे ब्लॉग. आज संडे आहे. मी जस्ट उठून आता आंघोळ वगैरे करून रेडी झाली आहे. नीरू माझ्या आधीच उठला होता आणि त्याने बाकी सगळं त्याचं रुटीन जे आहे ते सगळं झालं आहे. सो नीरूच्या इंट्रोडक्शनवरून तुम्हाला कळलंच असेल की आज आपला काय स्पेशल प्लॅन आहे. सो नॉनव्हेज तर आहेच, बट त्याच्यामध्ये आता आपण काय स्पेशल बनवणार आहे आता तुम्हाला कळेल. सो माझं सगळं ब्रेकफास्ट वगैरे सगळं झालेलं आहे. आता आपण डायरेक्ट किचनमध्ये जाऊया. नाचले ना इकडे दोन. अरे कंबर आलो ना, तुला कंबर आलो देतो नाही. सो नीरू आता इथे मटन वॉश करून घेतो आहे. चिकन त्याने थोड्या वेळानंतर आणलं होतं, सो त्याचं काही शूट केलं नाही आहे. ते डायरेक्टली मॅरिनेट करताना शूट केलं आहे. आणि हा अजून एक स्मॉल डान्स सेशन चालू आहे. चला मग आपण चालू करूया जेवण बनवायला. सोनू मटन बनवणार आहे आणि मी चिकन बनवणार आहे. ती खूप छान मटन बनवते. का आलं, रडते का? अरे नसेल मटन बनवत आहे तर यूट्यूबवर बघून बनव, रडायचं काय त्यात. मला येतं बनवायला, मी कांदा कापते. ठीक आहे, तिने चालू केलंय तिचं, आपण पण चालू करूयात. लेमन लेमन लेमन, लिंबूशिवाय कोणत्या गोष्टीला चवच नाही आहे, नाही का? आता हे दोन्ही चिकन आणि मटन नीरू मॅरिनेट करून घेतो आहे आणि त्यामध्ये थोडासा वरून लिंबू पिळला आहे. आणि मॅरिनेट झाल्यानंतर मग आपण आपली भाजी बनवायला स्टार्ट करणार आहोत. सो आता कांदे कापून झालेत. मी इथे हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीरची इथे पेस्ट करून घेतली आहे. आणि हे सुकं खोबरं आहे, मी न भाजताच डायरेक्ट मिक्सरमध्ये ग्राइंड केलं. तूप पण वापरणार आहे आणि तेल पण वापरणार आहे फोडणीसाठी. मी थोडं जास्तच तूप टाकलं आहे कारण त्याने तरी पण छान येते आणि नीरूला आवडतं तर्रीचं मटण, म्हणजे तर्रीची भाजी अशी. सो मी त्याला आवडतं म्हणून मी तसं करते. सो आपण इथे जे कांदे कट केले होते, लांब लांब स्लायसेस केले, ते आधी टाकणार आहोत. कांदे आपल्याला थोडे लाईट ब्राऊन करून घ्यायचे, थोडे डार्क ब्राऊन, लाईट नाही, थोडं डार्क ब्राऊन पर्यंत आपल्याला शिजवायचे. एक सेकंड, मला मीठ टाकून दे ना थोडं. एक सेकंड. तुला भाताला नाही पाहिजे हा चमचा? नाही.
सो इथे मी आता एका साईडला मटणची तयारी करते आहे आणि नीरू एका साईडला भात बनवतो आहे. त्याला मिठाचा अंदाज कधी कधी समजत नाही, सो मला विचारतो. बट मी लक्की आहे, तो मला बऱ्याच गोष्टीत त्याला जमेल तशी मला हेल्प करतो. आणि दोघांनी मिळून जेवण बनवलं किंवा स्वयंपाक केला ना, तर त्या जेवणाला चवच वेगळी येते. आपल्याला खडे मसाले वगैरे सगळं टाकायचं आहे आणि बाकी मसाले. आम्हाला दोघांना जनरली एवढा फ्री टाईम कधी मिळत नाही, बट संडे इज द ओनली डे. त्यावेळी आम्ही दोघंही घरी आणि मोस्टली नीरू घरीच असतो. माझं काही काम असेल तर मी बाहेर असते, बट मोस्ट ऑफ द टाईम मी घरी असले की आमचे जे काही वीकमध्ये आम्ही प्लॅन्स बनवलेले असतात ते आम्ही या दिवशी एक्झिक्यूट करतो. आणि हाच दिवस आम्हाला दोघांना असा मोकळा, आणि मेनली आम्हाला दोघांना कुकिंग खूप करायला आवडतं, त्यामुळे ती आमची आवडती गोष्ट आहे. ती आम्ही संडेला मोस्टली स्किप नाही करत. आणि संडेला जे काही स्पेशल डिशेस किंवा जे काही खायची इच्छा असेल ते मोस्टली आम्ही घरीच बनवायचं ट्राय करतो. मसाले टाकणार. मसाल्यामध्ये हा सुहानाचा मटन मसाला आहे, तो मी अर्ध्यापेक्षा कमी आहे, तो मी सगळाच टाकणार आहे त्यामध्ये. नंतर ही अंबारीची मिरची पावडर आहे आणि थोडासा असा कलर येतो आणि थोडी तिखट पण आहे, सो तरीसाठी बेस्ट आहे. मी डायरेक्ट टाकणार आहे. आणि हे एक वाटण आहे, सवाई कंपनीचं आहे. सो लास्ट टाइम पण मी हे एका भाजीमध्ये यूज केलेलं आणि खूप छान झाली होती, सो मी आता याच्यात पण थोडंसं यूज करते. हळद, आपला घरचा लाल मसाला आणि थोडासा गरम मसाला आणि धना पावडर आपण वरतून वेगळी टाकणार. सो ते मसाले घातल्यानंतर थोडं ड्राय झालंय म्हणून मी वरतून थोडंसं तूप टाकते. धना पावडर, मस्त ग्रेव्ही झाली. काळ्या मसाल्याचं म्हणतात ना तसं आलाय त्याला काळं टेक्स्चर तसं झालं. हे आपलं शिजवलेलं मटण आहे. सो इथे मास्टर शेफचा चिकन बनवून रेडी होत आहे. हे काय टाकतोस? धना पावडर. वाव, मस्त दिसते रे ग्रेव्ही. छान बनणार आहे. काय म्हणणं आहे शेफ? शेफ तर खुश आहे, बनवलं नाही म्हणलं. खरंच मस्त दिसते ग्रेव्ही यार, आणि असा मस्त स्मेल येतो मसाल्यांचा त्याच्यामध्ये. मटन बघून काय आठवतं? काय म्हणजे कुठल्या गाड्या आठवतात? मटन शिजलं, हाडानं दुखती दाढ सजनी, असा रतावा. मस्त वास येतो गाईज, एकदम छान, एक नंबर, सुकरण बाई. बोट पण लागली. काय आलं? गरम झालंय खूप जास्त. थँक्यू. पेपर बोट फेवरेट. कोणता फ्लेवर आहे? मँगो. नाईस. त्याच्यामध्ये विथ विटॅमिन डी आलाय की नवीन. वाव, छान आहे. ये तू पण. येस. अँड फायनल रिझल्ट इज हिअर. तुम्हाला नीरूच्या रिॲक्शनवरून समजेलच की मटण कसं झालं आहे. फार म्हणजे फार सुंदर झालं होतं. हॅलो. आम्ही मस्त दुपारी मटण चिकन खाऊन एकदम सुस्ती आलेली, झोपलो होतो. आता उठलो आहे, मस्त फ्रेश झालं आहे. आणि दुपारी खूप हेवी झालं होतं जेवण, सो मी आता थोडी कॉफी घेते. मी ही डेव्हिडॉफची कॉफी घेते, छान आहे टेस्टला.
आणि मला फ्रॉदवाली कॉफी आवडते. सो ही कॉफी घेऊन आम्ही आमचा दिवस लास्टली एन्जॉय केला. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला आणि आमची कुकिंग सीन्स कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा. आणि नेक्स्ट व्लॉगमध्ये काय बघायला आवडेल तेही सांगा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.